नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या खूप सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी खूप स्पेशल व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघावा. सारखे सारखे प्रश्न विचारू नयेत. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघत नाही आणि सारखे प्रश्न विचारत राहता. जे कुंचमसोबत साहित्य काय काय येतं मी कितीतरी व्हिडिओमध्ये ते सविस्तर दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. तरी सतत मेसेज करतात, फोन करतात, मेसेज करतात की आम्हाला साहित्य काय काय येतं दाखवा. प्रत्येकाला फोटो पाठवणं शक्य होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ जर व्यवस्थित बघायचा आहे, ऐकायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय माहिती सांगितलेली आहे, काय काय हे सगळं तुम्हाला सविस्तरपणे कळतं. त्याच्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित बघा, हीच नम्र विनंती आहे. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे, तर तुम्ही तो सुद्धा न स्किप करता बघावा आणि त्यातील जी माहिती आहे ती व्यवस्थित सगळी समजून घ्यावी. आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण जर तुम्हाला व्हावं असं वाटत असेल तर खरंच सांगते, ही पूजा तुम्हाला गुरुपौर्णिमेपासून करायची आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर काही स्त्रियांना अडचण असेल, कोणी गावाला गेलेलं असेल, कोणाला सुतक असेल, कोणाला काही ना काही अडचण असते. जर अडचण असेल तर त्या स्त्रिया पुढच्या पौर्णिमेपासून केले तरी चालेल, पण ही जी पूजा आहे ती पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंतच करायची आहे. 5 दिवस आपल्याला मधले फक्त सोडून द्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ही पूजा सुरुवात करायची आहे. तर ही पूजा तुम्हाला सुरुवातीला 21 दिवस तुम्ही करू शकता किंवा 41 दिवससुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. तर तुम्हाला त्याच्यासाठी काय लागणार आहे, कुंचम लागणार आहे, तुपाचे दिवे लागणार आहेत, थोडेशा तांदूळ लागणार आहेत, गजरा, हार, फुलं, गंध, हळदी, कुंकू हे तर सगळ्या देवी देवतांसाठी लागतच असतं. तर प्रथम आपल्याला इथं अष्टलक्ष्मी देवीची मी पूजा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही ताट घेऊ शकता. ताटाला अगदी स्वच्छ घासून घ्यायचं आहे. थोडंसं गोमूत्र शिपडून परत एकदा ओल्या कपड्यानं ते ताट जे आहे ते पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता माझ्याकडे ह्या वाट्या छोट्या-छोट्या खास मी या सगळ्या रत्नासाठी घेतलेल्या आहेत. तर तुमच्याकडं वाट्या नसतील हे मला माहितीच आहे. पण तर तुम्हाला काय करायचं आहे, ताटामध्ये ज्यावेळेस आपण गणपतीची पूजा करताना खाली अक्षदा मांडतो त्याप्रमाणे थोड्या-थोड्या अक्षदा आपल्याला त्या ताटात समोरच्या साईडला पूर्ण ठेवायच्या आहेत. म्हणजे ढीग टाकायचा आहे अक्षदाचा आणि त्याच्यावरती जे रत्न आहेत ती सगळी रत्न तुम्हाला ठेवायची आहेत. कुंचममध्ये त्या दिवशी एकही रत्न टाकायचा नाही किंवा एकही वस्तू त्याच्यामध्ये तुम्हाला घालायची नाही. तर अगोदर हळदी कुंकू कुंचममध्ये टाकायचं आहे. कुंचमची विधिवत अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर कुंचमला सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. हळदी कुंकू लावायचं आहे. म्हणजे कुंचमची सुद्धा विधिवत सेवा करायची आहे, अलंकारित करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण कुंचम ठेवणार आहात त्या ठिकाणी एखादा अष्टगंधाचा टिकला द्या किंवा स्वास्तिक काढलं तरी सुद्धा चालतं, कारण स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू घालायचं आहे आणि दोन्ही हातानं आपण जशी स्त्रियांची ओटी भरतो त्याप्रमाणे आपल्याला त्या दिवशी त्याच्यामध्ये हे तांदूळ भरायचे आहेत. दोन्ही हाताने तांदूळ घालायचे आहेत. त्याच्यानंतर साईडने तुम्ही पानं लावू शकता किंवा 10च्या नोटासुद्धा लावू शकता. तुम्हाला जे शक्य असेल ते लावायचं आहे. आणि त्या दिवशी तुम्हाला एक खास मंत्र सांगणार आहे. त्याच मंत्राची तुम्हाला सेवा करायची आहे. 41 दिवसामध्ये तुम्हाला नाही रिझल्ट मिळाला तर तुम्ही मला सांगा. इतकी प्रभावशाली आणि खूप सुंदर अशी ही सेवा आहे. आणि हा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणजे भूमी ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचवणारा हा मंत्र आहे. खूप प्रभावशाली मंत्र आहे. हा मंत्र जास्त यूट्यूबवर नव्हता. मला ज्यावेळेस कळलं, म्हणजे मला ज्या गुरुजींनी सांगितला की हा मंत्राचं त्या दिवशी तुला पठण करायचं आहे, हा मंत्र म्हणत तुला सगळ्या सेवा त्या दिवशी करायच्या आहेत. त्या दिवशी मी यूट्यूबवर सर्च केला, त्यावेळेस हा मंत्र मला माहिती झाला. त्याच्या अगोदर हा मंत्र मी कधीही ऐकलेला नव्हता किंवा कोणी सांगितलेलं सुद्धा नव्हतं. इतका सुंदर असा हा प्रभावशाली मंत्र आहे. आपलं जर खरंच कल्याण व्हायचं असेल तर तुम्हाला ही सेवा तुम्ही जास्त नाही पण 21 दिवस ही सेवा नक्की करून बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही नंतर 41 दिवसाची सुद्धा सेवा करू शकता.
तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे ते सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण ज्या वेळेस कुंचमच्या वरती तांदूळ भरतो, तांदूळ म्हणजे पानं लावल्यानंतर आपण पूर्ण तांदूळ वरपर्यंत भरायचे आहेत. जितकं शक्य बसतील तितके तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये भरायचे आहेत. म्हणजे पूर्ण कसं आपल्याला वरती जायचं आहे, जास्तीत जास्त वरती जायचं आहे. त्याचप्रमाणे जितके तांदूळ तुम्हाला वरती जास्त बसतील त्या कुंचममध्ये तितके भरायचे आहेत. पानं असतील तर पानं घ्या, नोटा असतील 10-10च्या तर नोटासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि तो मंत्र म्हणतच आपल्याला ही सेवा करायची आहे. एकदा मंत्र म्हणायचा आहे, एकदा तुमची इच्छा बोलायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती तुमच्याकडं छोटी लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती ठेवा. मोबाईल व्यवस्थित धरता आला नाही त्याच्यामुळं वरती काय ठेवलं आहे मी तुम्हाला दिसत नाही आहे. ज्यांच्याकडं अष्टलक्ष्मीचा कॉईन आहे त्याने अष्टलक्ष्मीचा कॉईन ठेवा. ज्यांच्याकडं छोटीशी त्याच्यावरती बसण्यासारखी मूर्ती आहे त्यांनी महालक्ष्मीची मूर्ती ठेवा. किंवा श्रीयंत्र असेल तर त्यांनी श्रीयंत्र ठेवा. चांदीचं एखादं कॉईन असेल तर ते कॉईनसुद्धा ठेवा. अगदी कुठलंच जर तुमच्याकडे यापैकी नसेल तर तुम्ही अगदी सुपारीसुद्धा या कुंचमच्या वरती ठेवू शकता. हळदी कुंकू लावून त्याचीसुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. गुलाबाचं फूल व्हायचं आहे, कारण कमळाचे फुलं तर शक्य नाही, तर गुलाबाचं फूलसुद्धा तुम्हाला व्हायचं आहे. आणि जर तुम्ही श्रीयंत्र वरती ठेवला तर कमळगट्ट्याची माळ तुम्हाला वरती ठेवता येणार नाही. जर ठेवता आली तर तुम्ही ठेवू शकता, जर नाही ठेवता आली तर तुम्ही कुंचमच्या समोर किंवा कुंचमला सुद्धा गोल ती ठेवू शकता कमळगट्ट्याची माळ. आणि वरती तुम्ही 1-2 कमळगट्ट्याची मणी श्रीयंत्रावर ठेवू शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण त्याची सेवा करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला कुंचमच्या वरती ठेवलेल्या वस्तूची गंध, फूल, अक्षदा सगळं लावून सेवा करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला गजरासुद्धा व्हायचा आहे. पुढं एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाच्या दिव्याशिवाय माता लक्ष्मीची पूजा पूर्ण होत नाही असं म्हणतात. तर काहीही करून तुम्हाला अगदी छोट्यात एक 5 मिनटं तरी चालण्यासाठी तुम्हाला तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या समोर लावायचा आहे. कारण तुपाच्या दिव्यामध्ये खूप प्रमाणामध्ये ऊर्जा असते. कारण हे तूप गाईपासून बनवलेलं असतं, त्याच्यामुळं या तुपामध्ये खूप ऊर्जा असते. आणि तुम्हाला गाईच्या तुपाचाच एक दिवा माता लक्ष्मीच्या समोर लावायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढं जे आपण ढीग टाकलेले आहेत, तांदळाचे ढीग टाकायचे आहेत. आणि तुमच्याकडं समजा ताटसुद्धा नसेल तर तुम्ही अगदी एक कापड अंतरायचं आहे, त्याच्यामागं कुंचम ठेवायचं आहे. त्याच्यामागं तुमच्याकडं असेल तर कुठल्या लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे, श्रीहरी विष्णूचा फोटो ठेवायचा आहे. माझी सकाळी पूजा झालेली होती आणि देव एकदा पूजा केल्यानंतर आपण उचलू शकत नाही, त्याच्यामुळं मी श्रीहरी विष्णूची मूर्ती तिथून म्हणजे उचललेली नाही, पण तुम्हाला सांगते. आणि त्या दिवशी मी तसं सेवा करणार आहे. जी मी सेवा करणार आहे ती सेवा तुम्हालासुद्धा सांगत आहे. तर एक कपडा अंतरायचं, त्याच्यावरती महालक्ष्मीचा फोटो असेल ठेवायचा. त्याच्यानंतर कुंचम ठेवायचा, बाजूला श्रीहरी विष्णूची मूर्ती ठेवायची. आणि त्याच्यानंतर सगळे आपल्याला तांदळाचे छोटे छोटे अगदी ढीग ठेवायचे आहेत. आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि अशा प्रकारे सगळे तुमच्याकडे जितक्या कुंचममध्ये वस्तू आहेत त्या वस्तूसुद्धा तुम्हाला त्याच्यावरती त्या तांदळाच्या वरती ठेवायच्या आहेत. मी इथं जसं वाटीत ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला त्या वस्तू तांदूळाच्या वरती ठेवायच्या आहेत. ज्या ताईंकडं कुंचम नाही त्यांनी एखादं सुगडं भेटतं बघा, ते सुगडं आणायचं आहे. अगोदरच त्याला स्वच्छ धुवून पुसून ठेवायचं आहे, कारण जेणेकरून पावसाळा दिवस आहे, जास्त लवकर ते सुकत नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ भरता, ते तांदूळ तुमचे खराब होऊ नयेत किंवा कुठली वस्तू खराब होऊ नये म्हणून तुम्हाला अगोदरच ही माहिती देते. सुगडं आणायचं आहे, स्वच्छ धुवायचं आहे आणि त्याला व्यवस्थित सुकायला ठेवायचं आहे. आणि त्या दिवशी हळदीचं लेपन देऊन तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पूजा करायची आहे. आणि जे साहित्य आहे, कमळगट्ट्याचे मणी, जे महालक्ष्मीला आवडणाऱ्या तिच्या अत्यंत प्रिय जे रत्न आहेत, कवडी आहे, गोमती चक्र आहे, शंख आहे, हे सगळं विष्णू चक्र आहे, उधळायची फुलं आहेत, मोतीशंख आहे, बांगडे आहेत, गुंज आहेत, लघु नारळ आहे. हे सगळ्या वस्तू तुमच्या आजूबाजूच्या दुकानात तुम्हाला जितक्या शक्य असतील तितक्या आणायच्या आहेत. आणि तुम्हीसुद्धा त्याची अशी विधिवत पूजा करायची आहे. आणि तुमची जी प्रार्थना असेल ती देवीला सांगायची आहे. प्रार्थना तुम्ही पूजा होईपर्यंत म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती फक्त तुम्ही देवीला पूर्ण पूजा होईपर्यंत 5 वेळेस ती तुमची जी इच्छा आहे ती मागायची आहे. आणि त्याच्या अगोदर पहिलं तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की तुम्ही ही पूजा किती दिवसासाठी करणार आहात, 21 दिवस का 41 दिवस करणार आहात.
त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि पूर्ण पूजा होईपर्यंत तुमचं जे लक्ष आहे ते कुठंही गेलं नाही पाहिजे, ना मोबाईलकडं, ना कोणाच्या आवाजाकडं, ना स्वयंपाकाकडं, ना गॅसकडं, ना कुठंही तुमचं लक्ष गेलं नाही पाहिजे. इतकी विधिवत आणि इतकी सुंदर तुम्हाला पूजा करायची आहे. तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या, तुमची कितीही अडलेली कामं असू द्या, घराचं असू द्या, नोकरीचं असू द्या, कसलंही तुमचं काम असू द्या, अगदी मुलाबाळांचं सुद्धा, तुमच्या घरामध्ये प्रगती होत नसेल, लक्ष्मी टिकत नसेल, कसलंही जर तुमचं काम असेल तर तुम्हाला त्या दिवशी लक्ष्मी मातेला सगळं सांगून संकल्प सोडायचा आहे आणि अशी विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे. तर ही पूजा तुम्ही 21 दिवस किंवा 41 करू शकता, पण पूर्ण पूजा होईपर्यंत तुम्हाला त्या मंत्राचं पठण करायचं आहे. आणि तो जो मंत्र आहे मी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी पहाटे